किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी गेली तेथ माझे जे उरले पायी कपन। मौली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व मौली ज्ञानोबराय यांच्या अलौकिक आविष्कार भास्कर असणारा भावार्थ दीपिका नाम ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथराज ज्ञानेश्वरीवरील जो अंतिम अध्याय कलश अध्याय ज्याला मोक्ष संन्यास योगो नाम अष्टादशोध्याय म्हटलेला आहे भगवंतानी, असा 18वा अध्याय। त्या 18व्या अध्यायातील भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांची ही 1792 क्रमांकाची ओळी आज अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सेगाव निवासी स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज म्हणजेच क्रमपात आहे ब्रह्मांड नायक संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या या मंदिरामध्ये बाबांच्या चरण सानिध्यामध्ये बाबांच्या कृपा क्षेत्राखाली आजची ही वाङ्मयीन सेवा माझ्याकडे संस्थांनी सोपवलेली आहे। मी माझं भाग्य समजेल की बाबांनी दृष्टी माझ्यासारख्या तुमच्यासारख्या पामरावर टाकली हे आपलं महत् भाग्य। कारण या गोष्टी सहजासहजी तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणार नाही आणि बाबांची दृष्टी सर्वसामान्य दृष्टी नाही। बाबांचं पाहणं हे सर्वसामान्य पाहणं नाही। साधूनी नुसतं जरी तुमच्याकडे आमच्याकडे सहज पाहिलं सहज तरी तो जीव सामान्य जीव सर्व बंधातून मुक्त होतो यात शंका घेण्याचं कारण नाही। आज प्रत्यक्ष बाबांच्या चरण सानिध्यामध्ये गजानन महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये आज हा सेवेचा योग आलेला आहे आणि प्रवचनासाठी सेवेसाठी निवडलेली ओवी भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांच्या 18व्या अध्यायातील तुमच्या समोर ठेवलेली आहे। भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांची ही ओवी ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जे उरले पायी कपन। या ओवीचा भाव आणि या ओवीचा अर्थ विशाल आहे। ज्ञानोबरायांचे शब्द सामान्य नाही। ही एकच ओवी विशाल अर्थाची असं ध्यानात घेऊ नका, डोक्यामध्ये ठेवू नका। ज्ञानोबरायांची प्रत्येक ओवी ना ओवी, अक्षर ना अक्षर, मात्रा ना मात्रा ही विशाल आहे, अलौकिक आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, सामान्य नाही। कारण ज्ञानोबरायांचा हा ग्रंथ सामान्य नाही। अनेक साधू संतांनी या ग्रंथाविषयी आपले मनोगत व्यक्त केलेले। आमच्या जनाबाई महाराज म्हणतात, श्री क्षेत्र गंगाखेड निवासी भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगतसी श्री विष्णू श्री गीता हा कृष्ण अर्जुनीसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया। बरं, जीवनामधलं संपूर्ण भय तुम्हाला नष्ट करायचं असेल, घालवायचा असेल तर एकमेव उपाय म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी। नामदेव महाराजांनी तर कडेलोट केला। नामदेव महाराज म्हणतात, जीवनामध्ये मिनिमम एक वेळच तरी ज्ञानेश्वरी वाचा,
श्रवण करा. नाही पूर्ण वाचता आली, नाही पारायण करता आलं, नाही पठन करता आलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. जीवनामध्ये एका तरी ओवीचा अनुभव नाम स्पर्श तुमच्या आमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे, असं साधू संतांचं म्हणणं आहे. कारण हा ग्रंथ सामान्य नाही. मी एक बोलल ही अक्षरे नाही ती देखा, माझ्या ज्ञानोबारांची भाषा आहे. ब्रह्मसाम्राज्य दीपिका ही अक्षर सामान्य नाही, ही अक्षर सामान्य नाही. अक्षर या पदाचा अर्थ करताना महर्षी पाणिनींनी अर्थ केलेला आहे. महर्षी पाणिनी व्याकरणातले थोर मोठे विद्वान, त्यांचं पाणिनी हे शास्त्र आहे व्याकरणाचं. ते चिंतन करताना सूत्र मांडतात, नक्षरती इति अक्षर, ज्याचा कधी क्षय होत नाही, ज्याचा कधी नाश होत नाही, जे अक्षर कधी नष्ट होत नाही, त्याला अक्षर म्हणतात. हा तत्पुरुष समास आहे. नय्य तत्पुरुष समास. समासाचे अनेक प्रकार आहेत. प्रादि तत्पुरुष समास आहे, इतर द्वंद्व समास आहे, बरं का, कर्मधार्य समास आहे, द्विगु समास आहे, त्यामध्ये हा नय्य तत्पुरुष समास. ही अक्षरे नव्हे ती देखा. हे एखाद्या वर्तमानपत्रावर छापलेले अक्षरे नाहीत. अक्षर तीच आहेत, अ पासून न पर्यंत अक्षर तीच आहे मराठी भाषेची. आज मराठी दिवस आहे. मराठी भाषा राज्यभाषा आहे, राजभाषा आहे. माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविणे, ज्ञानोपारा चिंतन करता. सामान्य गोष्ट नाही. एक बोलू का, जगाच्या पाठीवर हजारो नाही लाखो भाषा आहेत. लाखो. किती भाषा आहेत? लाखो भाषा आहेत. ज्ञानोपारा म्हणतात 56 भाषेचा केलासे गौरव, भवार नवी नाव उभारिली, परंतु माझी मराठी विशेष आहे. विशेष माझी मराठी विशेष आहे. मराठीसारखी भाषा या जगाच्या पाठीवर नाही. अनंत भाषा असतील, इंग्रजी असेल, फ्रेंच असेल, डच असेल, बरं का, जपानी असेल, कानडी असेल, उर्दू असेल, जेवढ्या काय भाषा तुम्हाला घ्यायच्या ते घ्या. गुजराती असेल, कर्नाटकी असेल, या सर्व भाषांची जननी नाम, आई नाम, माता म्हणजे मराठी. जास्त बोलणार नाही, अशी आपली भाषा आहे. कारण इंग्रजीचाही जन्म या मराठी भाषेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्या सर्व भाषा अलीकडच्या आहेत. मराठी आणि संस्कृत ही समान चालणारी भाषा आहे. कारण संस्कृतच मूळ रूप किंवा मराठीचं मूळ रूप म्हणजे संस्कृत भाषा आहे. आणि ही भाषा देववाणी आहे. संस्कृत भाषा, मराठी भाषा ही देववाणी आहे, ही वेदवाणी आहे संस्कृत भाषा. आणि मराठी भाषा ही संतवाणी आहे. मराठी भाषेचा जन्म संतांच्या मुखातून झालेला आहे. विशेषत्वाने तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, या भाषेचा ठाव कोणीही घेऊ शकत नाही. ज्यांच्या दरबारामध्ये तुमची आमची सेवा, या भाषेची ताकद मी तुम्हाला सांगेल. काय शब्द आहेत महाराजांच्या मुखातले. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे अक्षर सामान्य नाही, ही अक्षरे नव्हे ती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका. ही ताकद या मराठी भाषेची, ही सामान्य गोष्ट नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुकी. आज मराठी भाषा दिन आहे. ज्या माझ्या ज्ञानोबारायांनी
केले देशिकार लेणे. 700 श्लोकाची असणारी श्रीमद भगवद्गीता, त्या गीतेवर ज्ञानोबांनी अलंकार चढवला. अलंकार. एखादी माता भगिनी सुंदर असावी बरं का, आणि त्या भगिनीला, त्या मातेला आपण जर सालंकृत केलं, अलंकार जर चढवले, तर त्या मातेचं सौंदर्य, त्या भगिनीचे सौंदर्य विशाल दिसते. वा, काय ताई सुंदर आहे. तद्वत माझ्या ज्ञानोबांनी गीता ही मूलतः सुंदर. हो, गीता सामान्य नाही. 700 श्लोकाची गीता, त्या गीतेवर माझ्या ज्ञानोबांनी एक एक अलंकार चढवला. जसं माता भगिनी सुवासिनीचे सौभाग्यवतीचे दागिने अंगावर घालतात, पायामध्ये जोडी असतील, वाळे असतील, पैंजण असेल, कमरेला कंबरपट्टा असेल, राजबिंदी असेल, कानामध्ये कुंडली असतील, नाकामध्ये नथ असेल, हे सौभाग्यवतीचे अलंकार. तद्वत माझ्या ज्ञानोबांनी त्या गीतेवर अलंकार चढवली. अलंकार. आणि ती अलंकार म्हणजे मराठी भाषेतली ही 9000 ओव्यांचा असणारा भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी नावाचा विशाल असा ग्रंथ. ही विशालता आहे. ज्ञानोबाराय सहज बोलतात, केले देशिकार लेणे. ज्ञानोबारायांची भाषा सुंदर आहे. ब्रह्मानंद लहरी ज्ञानोबारायांनी गीतेवर प्रगट केली. हे कोणाच्या सांगण्यावरून? ज्ञानोबारायांनी स्वतःच्या मनाने काही केलं नाही बरं का. एक ध्यानात घ्या, ज्ञानोबारायांना मार्गदर्शन लाभलं त्यांचे सद्गुरू श्री संत निवृत्तीनाथ महाराज. हे ज्ञानोबारायांचे श्रीगुरू आहेत. आणि श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी सद्गुरूंच्या सांगण्यावरून भगवान विश्वमौली ज्ञानोबारायांनी शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरी लिखुपू झाला. बरं का. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्ती परायण सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक विठ्ठल बाबा घुले आम्हाला एक दृष्टांत सांगायचे संस्थेमध्ये शिकत असताना. त्या गुरुवर्यांचा आज या ठिकाणी मला आठवण होती. ते सांगायचे, बुवा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची लेखणी हातामध्ये उचलली आणि किती क्षणामध्ये हा ग्रंथ तयार झाला. सद्गुरू निवृत्तीनाथांनी फक्त आज्ञा केली, आदेश केला, माऊली तुम्ही या ग्रंथावर भाष्य करा. आणि फक्त महादेवाच्या मंदिरातून सद्गुरू निवृत्तीनाथ स्नानाला जाऊन परत येजेपर्यंत जितका वेळ लागतो, एवढ्या वेळामध्ये ज्ञानोबारायांचा हा विशाल ग्रंथ निर्माण झालेला होता. हे ज्ञानोबाराय सामान्य नाही. प्रत्यक्ष सरस्वती माता ज्ञानोबारायांचं साहित्य लिखाण करण्यासाठी त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये उपस्थित होत्या, भगवान शंकराच्या मंदिरामध्ये उपस्थित होत्या. असा हा विशाल ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिखाण केला. आणि ग्रंथ पूर्ण झाल्याच्या नंतर या ग्रंथाचं सर्व श्रेय संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी आपल्याकडे घेतलं नाही बरं. या ग्रंथाचं सर्व श्रेय आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांकडे ज्ञानोबारायांनी सोपवलं, त्यांच्या चरणावर वाहिलं, समर्पित केलं. हा विशाल भाव आहे. तुम्ही जर 15वा अध्याय उघडून पाहिला तर 15वा अध्यायामध्ये ज्ञानोबाराय ती भूमिका मांडताना म्हणतात, आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. ही ती भावना आहे. गुरुकृपेचा ओषकाल ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये झाला. गुरुकृपेचा ओषकाल शब्द जर तुमच्या ध्यानात आले तर पहा. आणि तो ओषकाल झाल्याच्या नंतर ज्ञानोबाराय रूपी हा चित सूर्य तुमच्या आमच्या दृष्टीला पडला. हे विशेष आहे. ज्ञानोबाराय कधी जगाला कळालेच नसतील जर सद्गुरू निवृत्तीनाथांनी जर
ज्ञानोबांना ज्ञानेश्वर लिखाण करण्यासाठी आग्रह धरला नसता आणि आदेश केला नसता तर ज्ञानोपाराय तुम्हाला आम्हाला कधी समजले नसते, कळाले नसते. असा हा विशाल ग्रंथ ज्ञानोबारायांनी निर्माण केला. 18 अध्याय आहेत या ग्रंथाचे. 9000 ओव्यांच्याही पुढे ओव्या आहेत. काहींच्या मते ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या आहेत, परंतु माझ्यासमोर असणारी गुरुनाम गुरुपरार्थ स्मरणीय आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची मामासाहेब दांडेकरांची ही ज्ञानेश्वरी आहे. 9012 ओव्या आहेत या ज्ञानेश्वरीमध्ये. काहींमध्ये 9000च आहेत, काहींमध्ये 9002 आहेत. आणि आम्ही पण एक विद्यार्थी या नात्याने ज्ञानेश्वरीचे चिंतन करणारी मंडळी आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये किती ओव्या आल्या, त्यांचे टुकक कोण्या कोण्या अध्यायामध्ये कसे कसे बदलले, हा अभ्यासाचा विषय आहे, संशोधनाचा विषय आहे. अनेक पंडित आणि विद्वान यांनी ज्ञानेश्वरींची सेवा केली, अभ्यास केला, चिंतन केलं आणि ते वाङ्मय आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्या महापुरुषांनी केलं. त्यातले एक महापुरुष म्हणजे आमचे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज. जोग महाराजांनी या पूर्वोत्तर कालामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नंतर विशेषत्वाने वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार आणि त्यातलेही त्यात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान कार्य आमच्या जोग महाराजांनी हातामध्ये उचललं. ती ज्ञानेश्वरी परंपरेने तुमच्या आमच्यापर्यंत आली. त्या परंपरेचा एक पाईक म्हणून आज श्री संत गजानन महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये ही पायिकीची सेवा करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहे. म्हणून ओवी डोळ्यासमोर ठेवलेली आहे ज्ञानोबारायांची. कारण ज्ञानोबारायांची ही ओवी तेथ माझे जे उरले पायिकपण, हा उत्तरार्ध आहे ज्ञानोबारायांच्या ओवीचा. आणि प्रारंभ ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन ही सिद्धी नेले किंवा गेले तेथ माझे जे उरले पायिकपण. ही ज्ञानोबारायांची विशाल अशी ओवी. श्रीगुरूंच्या सांगण्यावरून ग्रंथाची निर्मिती आणि शेवटी तो ग्रंथ ज्ञानोबारायांनी सद्गुरूंच्या चरणी समर्पित केला, हे विशेष आहे. ग्रंथाची ओवीचे 4 पद आहेत. पहिलं पद असं आहे, किंबहुना तुमचे केले. हे पहिलं पद आहे ओवीचं. बाबा नेहमी सांगायचं, बाबा म्हणजे आमचे गुरुवरी. किंबहुना, हो, पाठ चालू आहे असा, साधक मंडळी बसलेली, विद्यार्थी मंडळी बसलेली आणि ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी किंबहुना 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 हा शब्द आलेला आहे. बरेच वेळेस, कितीतरी वेळेस ज्ञानोबारायांनी किंबहुना या शब्दाचं प्रयोजन ज्ञानेश्वरीमध्ये केलं. आणि सहज समोर बसलेला विद्यार्थी बाबांना विचारायचा. म्हणजे आमचे गुरुवरी शांतीब्रह्म कुरेकर बाबा आम्हाला शिकवताना सांगायचे की वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु मारुती बाबा बर का, गुरु यांच्या पाठामध्ये सतत त्यांना एक विद्यार्थी विचारायचा, बाबा हे किंबहुना म्हणजे काय? तर त्यावेळेस बाबा मारुती बाबा त्यांना म्हणायचे, अरे किंबहुना म्हणजे फार काय सांगू, बस. आणि पुढे चालायचे. परत अजून 4 दिवसाला 2 दिवसाला परत तो किंबहुना शब्द पाठामध्ये यायचा ज्ञानेश्वरीच्या. परत तो विचारायचा, बाबा हा किंबहुना म्हणजे काय? तर बाबा परत सांगायचे, अरे किंबहुना म्हणजे फार काय सांगू. आता जास्त काही सांगता येत, त्याला म्हणतात किंबहुना. आता वर्णन करता येत नाही, त्याला म्हणतात किंबहुना. ज्या ठिकाणी वाणी थांबते, आपल्या वाणीनं वर्णन करणं अशक्य आहे, त्या ठिकाणी एकमेव शब्द उच्चारला जातो, तो म्हणजे किंबहुना. बस. ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना फार काय सांगू. कारण ग्रंथ तर निर्माण झाला, या ग्रंथाविषयी काय बोलावं आणि सद्गुरूंच्या सामर्थ्याविषयी काय बोलावं. उगा याची माता ठेविता हे जीवले,
तुमच्या चरणावर फक्त मस्तक ठेवावं, बाकी दुसरं काही नाही. म्हणून माऊली बोलून गेले, सद्गुरू हो काय सांगावं, किंबहुना तुमचे केले, माझे नाही केले. कारण ज्ञानोबारांनी आपल्या जीवनामध्ये ममत्व स्वीकारलं नाही बरं का. काय भाव आहे ज्ञानोबारांचा. ज्ञानोबारांनी आपल्या जीवनामध्ये ममत्व स्वीकारलं नाही. वेदांत शास्त्राचं चिंतन करणारी काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या दृष्टीस आणून देतो. अहमभाव आणि ममभाव याच्या पुढे जो असतो त्याला साधू म्हणा. ज्याच्या ठिकाणी अहमभाव नाही, विद्यारण्य स्वामीचे शब्द आहेत, पंचदशी तुम्ही कधी श्रवण केली असली तर पहा. ज्याच्या ठिकाणी अहमभाव नाही, ज्याचा अहमभावही गेलेला आहे आणि ममभावही गेलेला आहे, त्याला संत म्हणा, त्याला साधू म्हणा, त्याला महापुरुष म्हणा. विस्तार करायची आवश्यकता नाही. ज्ञानोबारांनी या ग्रंथाचं कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही, ममत्वही आपल्याकडे घेतलं नाही. ज्ञानोबाराय सरळ बोलून गेले, किंबहुना तुमचे केले. तुम्ही मला आदेश केला, आज्ञा केली, तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही जसं बोलून घेतलं, त्या पद्धतीने मी 9000 ओव्याचं तुमच्या पुढं बोललेलो आहे. हे तुमचंच बोललंय स्वामी, हे तुमचं बोलणं आहे. मग फार काय सांगू, कारण जे काही बोललो ते तुम्हीच बोललेले आहात. जे काही पुढं उमटलं ते चित्र तुम्हीच उमटलेलं आहे. त्याच्यामुळं फार काय बोलावं. किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. बरं का, यामध्ये दुसरा एक भाव आहे, गेले आणि नेले, याच्यामध्ये पाठभेद आहे. परंतु या ठिकाणी जो पाठभेद म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण मामासाहेबांनी संशोधन केलेली, सद्गुरू जोग महाराजांनी संशोधन केलेली ही प्रत आहे. आणि सद्गुरू जोग महाराजांना प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचा आदेश होता, तुम्ही प्रचार आणि प्रसार करा. ज्ञानोबाराय म्हणतात, किंबहुना तुमचे केले. काय केलं तर पुढल्या चरणामध्ये, म्हणजे ओवीचं जे टोक आहे, पद आहे, त्यामध्ये ज्ञानोबाराय बोलून जातात, धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. तुमचं जे केलं, तुम्ही सांगितलेलं कार्य, काम जे केलंय ते कोणतं केलंय तर ते केलेलं आहे धर्म कीर्तन. तुम्ही म्हणाल महाराज हो, आता हे नवीनच आम्ही ऐकलं धर्म कीर्तन. बरेच वेळेस कीर्तन ऐकली, कीर्तनाच्या व्याख्या पण ऐकल्या. कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. बरं का, सततम कीर्तो यंतो माम, 9व्या अध्याय सर्वांना पाठ आहे. हो, कीर्तनाचे प्रकार करत असताना अनेक महापुरुषांनी प्रकार सांगितलेले आहेत. नामसंकीर्तन आहे, गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे आणि हे धर्म कीर्तन. हो, या ठिकाणी ज्ञानोबाराय नामसंकीर्तन सांगत नाही, स्वरूप कीर्तन सांगत नाही, लीला कीर्तन सांगत नाही. हे धर्म कीर्तन आहे. आणि एक ध्यानात घ्या, ज्ञानोबारांनी ज्या अर्थी शब्द वापरला, त्याचं प्रयोजन केलं, त्या अर्थी या शब्दामध्ये काहीतरी विशेष असल्याशिवाय ज्ञानोबारांनी शब्द वापरलेला नाही. ज्ञानोबारांच्या अगोदर कीर्तन नव्हती का? नामसंकीर्तन होतच ना. गुणकीर्तन नव्हतं का? होतच ना. लीला कीर्तन नव्हतं का? होतच ना. हे सर्व कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराज ज्ञानोबारांनी आपल्या आपल्या कार्यखलगंडामध्ये केलेली आहे. हे ज्ञानोबारांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हे नामसंकीर्तन ज्ञानोबारांनी पाहिलं नव्हतं का? पाहिलं होतं. मग नामसंकीर्तन शब्द या ठिकाणी ज्ञानोबारांनी का वापरला नाही, याच्या पाठीमागं कारण आहे. कारण कुठलंही साधन प्रत्येक कालामध्ये
कालखंडानुसार बदललं जातं, त्याचं स्वरूप बदललं जातं. जसं भागवतामध्ये विस्तारानं वर्णन केलं, कृते ध्यायतो विष्णू कालो तद हरिकीर्तनात, महर्षी व्यास चिंतन करतात. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. हे कलियुगाचं साधन आहे नामसंकीर्तन. कलियुगामध्ये दुसरं एक युग निर्माण झालं, ज्ञानोबरायांचा कालखंड आहे. कलियुगामध्ये अजून एक युग, त्या युगाची उत्पत्ती ज्ञानोबरायांच्या कालखंडामध्ये झाली होती. तो कालखंड म्हणजे 11व्या शतकाचा कालखंड आहे. ज्ञानोबरायांचे शतक हे 11वं शतक आहे. त्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये व्हॉट इज दिस धर्म, कशाला म्हणतात धर्म, देवधर्म सांगी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. धर्म नावाची गोष्ट शिल्लक अस्तित्वात राहिली नाही बरं का. दिन 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 अशा अनेक यौन स्वाऱ्या या महाराष्ट्रावर येऊन आढळल्या. आणि या महाराष्ट्रामध्ये देवगिरी प्रांतामध्ये असणारे रामदेवराय यांचे मराठी राज्य नेस्तनाबूत केलं. हा कथाभाग तुम्हा सर्वांना ज्ञात आहे. घनघोर अंधार पडला आणि पुढं ज्ञानोबरायांचा अवतार झाला. आणि अवतार झाल्याच्या नंतर हे साहित्य ज्ञानोबरायांनी निर्माण केलं. आणि न जाऊन ज्ञानोबरायांना असं वाटलं, नामसंकीर्तन लोकांनी ऐकलं, गुणकीर्तन ऐकलं, लीला कीर्तन ऐकलं, परंतु या लोकांना आता धर्मकीर्तनाची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी मुद्दाम होऊन या ज्ञानेश्वरीचा समारोप करत असताना, कारण या पुढल्या भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला याही कीर्तनामध्ये धर्मकीर्तन करणं गरजेचं आहे. हे सामान्य शब्द नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी शब्दाचं प्रयोजनच असं केलं, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले गेले, तेथ माझे जे उरले पायिक. म्हणून ज्ञानोबरायांची भाषा आहे, हे धर्मकीर्तन आहे. कशाला म्हणतात धर्म? अनेक व्याख्या आहेत, मला जास्त तुम्हाला विस्तारानं नाही सांगायचं, मी 2 व्याख्या तुमच्यासमोर मांडेल. धर्म या शब्दाची उत्पत्ती करत असताना व्याकरणामध्ये ध्रुव या धातूपासून होते, हे सर्वसाधारण सर्वांना माहीत आहे. ध्रुव धारयती इति धर्म. तुम्ही आम्ही ज्याला धारण करतो त्याला धर्म म्हणतात. धर्माविषयी अनेक व्याख्या आहेत. अहिंसा परमो धर्मो, धर्मो रक्षिती रक्षित, अशा कितीतरी व्याख्या आहेत. मला त्या व्याख्या या ठिकाणी घ्यायच्या नाहीत. मला जो अभिप्रेत असणारा किंवा साधू संतांना अभिप्रेत असणारा धर्म कोणता आहे याचं चिंतन केलेलं आहे. कबीरदास महाराजांनी चिंतन करताना म्हणतात, धर्म न दूसर सत्य समाना, गावत सकलही वेद पुराणा. याला म्हणतात धर्म. धर्म म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजेच धर्म. चला पुढं. अजून जर नाही आपल्याला ही ओवी कळाली तर याच्यासाठी माझ्या ज्ञानोबरायांचे शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात धर्म, धर्म म्हणजे काय, ज्ञानोबरायांची भूमिका आहे. कारण तुम्हाला धर्मकीर्तन सांगितलं आणि तो धर्माचा जर अर्थ नाही सांगितला तर विपर्यास होईल. म्हणून पाठीमागल्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांची धर्माची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात धर्म कशाला म्हणतात, हेच वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, हे अनुष्ठिती सामान्य सकळ किंवा तेची सकळ, याला म्हणतात धर्म. असा जो सनातन धर्म आहे, वैदिक धर्म आहे, त्या वैदिक धर्माची जोपासना, त्या वैदिक धर्माची उपासना करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. असं जे कीर्तन आहे ते मी तुमच्या कृपेने या ठिकाणी केलेलं ही ज्ञानोबरायांची भूमिका आहे. धर्म कीर्तन हे सिद्धी गेले आणि तेथ माझे जे उरले पायिकपण. ज्ञानोबराय म्हणतात अशा ठिकाणी माझं काय शिल्लक राहिलेलं आहे, तेथ माझे जे उरले पायिकपण. पायिक या शब्दाचा अर्थ आहे दास्यत्व, पायिक या शब्दाचा अर्थ आहे सेवक बरं का. ही वृत्ती ज्ञानोबरायांची. काय भूमिका असेल ज्ञानोबरायांची. ज्ञानोबरायांनी कोणताही अहमभाव आपल्याकडे घेतला नाही, कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही, या ग्रंथाचं ममत्व आपल्याकडे घेतलं नाही. हे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, तेथ माझे जे उरले पायिकपण बरं का. मी तुमचा सेवक आहे, दास आहे. काय भूमिका आहे महाराज. एवढा 9000 वेळाचा ग्रंथ निर्माण करायचा आणि शेवटी सांगायचं मी केलं नाही.
मी काहीच केलं नाही, हे तुम्हीच केलंय. तुम्ही आम्ही काहीच करत नाही, एक वाक्य ध्यानात घ्या. तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये काहीच करत नाही, तरी मी केलं हे मात्र कर्तृत्व आपल्याकडे अहंकार घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही आम्ही जीव आहोत बरं का. आज जगाच्या पाठीवर आपलं संस्थान अन्नदानामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. एवढं अन्नदान जगाच्या पाठीवर कुठलंही संस्थान करत नाही. गजानन महाराज संस्थान बरं का. तरी कधीही अंतःकरणातून हा भाव येत नाही की आम्ही हे करतो, ही सेवा आहे सेवा. अरे तुम्ही आम्ही एक तांदळाची गोणी, एक ज्वारीची गव्हाची गोणी दान करत नाही, तर गावभर खेड्यामध्ये फिरत सांगतो मी एक गोणी तांदळाची दान केली, 51 रुपयाची पावती फाडली देणगी. हा फरक आहे तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये, महापुरुषामध्ये. ज्ञानोपाराय म्हणतात नाही, तेच माझे जे उरले पायिकपण, ही सेवा वृत्ती आहे. आणि एक ध्यानात घ्या, जीवनामध्ये सेवा पाहिजे. जीवनामध्ये जर तुम्हाला मेवा प्राप्त करून घ्यायचा असेल, मेवा, तर सर्वप्रथम जीवनामध्ये सेवा पाहिजे. आणि ती सेवा देवाची, ईश्वराची, ती सेवा महापुरुषांची, विरक्तांची, संतांची बरं का, पशुप्राण्यांची, ही सेवा पाहिजे. सेवा परमो धर्म म्हटलेला आहे श्रुतीने. सेवा हा परम धर्म सांगितलेला आहे. आणि सेवेसारखं दुसरं काहीच नाही मला. सर्वश्रेष्ठ साधन भगवंत प्राप्तीचं काय असेल तर ती म्हणजे सेवा. सर्वश्रेष्ठ साधन, नामापेक्षाही पुढे. बोला, जीवनामध्ये सेवा पाहिजे. आणि ती सेवा कशी पाहिजे याची ज्ञानोबरायांची भूमिका आहे. ज्ञानोबराय सांगते ती सेवा जीवनामध्ये कशी केली पाहिजे. तर ज्ञानोबराय म्हणतात, आपला वेळ संपला म्हणून बोलतो बरं का, 1-2च ओव्यामध्ये मी हा विषय पूर्ण करतो. ती सेवा जीवनामध्ये कशी केली पाहिजे तर ज्ञानोबरायांकडे चला. ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये बोलताना बोलून जातात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन क्षेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. या श्लोकावर तुम्ही ज्ञानोबरायांचं भाष्य पहा. ज्ञानोबराय म्हणतात, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जेही आपुले तेही सत्ती सांगातिले, जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही. ज्ञानोबरायांची भूमिका आहे. शारीरिक सेवा तनु मनु मनाने, कायेने, वाचेने, मनाने ती सेवा घडली पाहिजे आणि केली पाहिजे बरं का. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता